नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2024 ही लोकसभेची निवडणूक अतिशय महत्त्वाची, देशासाठी महत्त्वाची, देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महत्त्वाची. खरं तर 2014-2019 ह्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींना स्पष्ट असं भारतीय जनता पार्टीला बहुमत होतं. आता 282 जागा असतील किंवा 303 जागा असतील, अशा पद्धतीचं स्पष्ट असं बहुमत दोन्ही वेळा भारतीय जनता पार्टीला किंवा नरेंद्र मोदींना 2014 आणि 2019 मध्ये आलं होतं. अपेक्षा 2024 मध्ये जास्तची होती. आता स्वप्न तर उंचच बघावी लागतात, टार्गेट वरतीच ठेवावं लागतं. जागा कमी येणार असतील तरी पण नेहमी 300 पार, 350 पार, 400 पार अशाच घोषणा दिल्या जातात. आता त्याचा तोटा लाभ ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता 2024च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना 400 पारची जरी अपेक्षा नसेल तरी पण NDA मिळून, भारतीय जनता पार्टी आणि NDA मिळून 350च्या वरती जागा जातील ही अपेक्षा होती. ही अपेक्षा थोड्याफार प्रमाणामध्ये पूर्ण होताना आपण पाहिली नाही. ती 300 पर्यंत गेली. आता विरोधकांचं असं म्हणणं आहे की NDA किंवा भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा दिला होता, 100 जागा कमी पडल्या. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. पण अलायन्स जे काही नरेंद्र मोदींचं NDA, मग ते JDU असेल, TDP असेल किंवा शिंदेंची शिवसेना असेल किंवा चिराग पासवानचं पक्ष असेल, यांच्याबरोबर निवडणुकीच्या अगोदर केलेली युती आहे. जागा वाटप करून एकमेकांना मतं शेअर केलेली आहे. त्यामुळे पूर्ण बहुमताचं सरकार नरेंद्र मोदींचं 2024 मध्ये पण स्थापन झालं. पण आपण या सगळ्या गोष्टीची चर्चा आज पण परत का करतोय? ती अशी की काँग्रेसला आणि काँग्रेस बरोबर असलेल्या इंडी आघाडीच्या घटक दलांना असं वाटलं की नरेंद्र मोदी कमजोर झालेत, भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत नाही, NDA मिळून सरकार बनलंय. मग आता हे सरकार ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या काळामध्ये गैर काँग्रेसी जे काही कुणी पक्ष असतील त्यांचे सरकार जशा पद्धतीने चालत होते, मग त्यामध्ये VP सिंग असेल किंवा अगदी चंद्रशेखर असेल, या सगळ्या पंतप्रधानांचे, देवी गौडा असतील, अजून 2-4 पंतप्रधान होऊन गेले, यांचे जे काही सरकार आणि काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा, मग काँग्रेस ज्या पद्धतीनं दोरी ओढेल त्या पद्धतीने सरकार चालायचं. आणि काँग्रेसला जिथं अडचण असेल तिथं काँग्रेस आपला पाठिंबा काढून घ्यायचं आणि सरकार पाडून टाकायचं. हे सगळं काम काँग्रेसनी अनेक वेळा केलेले. पाठिंबा द्यायचा आणि सरकार ओढून घ्यायचं. या सगळ्या गोष्टी आपण इतिहासामध्ये किंवा पाठीमागे जाऊन सर्च केल्या तर आपल्याला बघायला मिळतील. आणि हीच गोष्ट काँग्रेसला अपेक्षित होती की चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील, यांच्या हातात नरेंद्र मोदींच्या चाव्या जातील, दोऱ्या जातील. मग नरेंद्र मोदींना हे बार्गेनिंग करतील, नरेंद्र मोदींच्या मुसक्या आवळतील किंवा नरेंद्र मोदींना आपल्या तालावर नाचवतील. आणि कदाचित नरेंद्र मोदींना हे वेगवेगळ्या प्रकारचे कामं करून देणार नाही, ज्या नरेंद्र मोदींच्या प्रायोरिटीमध्ये
काही गोष्टी नरेंद्र मोदींना करायच्या आहे, ज्या 2014 पासून 2024 पर्यंत अनेक गोष्टी झाल्या, पण अनेक गोष्टी त्यांना ह्या 5 वर्षामध्ये करायच्या आहे. त्या गोष्टी करताना या TDP आणि JDUची अडचण येईल असं जे काही विरोधकांना वाटत होतं ते अगदी फेल गेलेले. कारण JDU असेल किंवा चंद्राबाबूंची TDP असेल, या दोघांनी पण स्पष्टपणे नरेंद्र मोदींना सांगितले की तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने सरकार चालवायचं, जे विधेयक आणायचे, जे कायदे आणायचे आणि ज्या गोष्टींवर काम करायचं, ज्या गोष्टींवर फोकस द्यायचा, तुम्ही फ्री हँड करू शकतात. आमची कुठेही तुम्हाला आडकाठी नाही. या गोष्टी मग त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा चिराग पासवान असेल, हे पण अलायन्समध्ये, नितीश कुमार आहेत, चंद्राबाबू नायडू आहे, यांनी नरेंद्र मोदींना स्पष्ट सांगितलंय तुम्हाला ज्या पद्धतीने देश चालवायचा आहे, देशामध्ये प्रगती करायची, देशाचा विकास करायचा आहे, त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आमची कुठेही आडकाठी नाही. आता ह्या गोष्टी काँग्रेसला माहीत नव्हत्या की काँग्रेसला असं वाटलं की हे 4-5 महिन्याचं इकडं तिकडं होईल आणि मग सरकार पडेल, हे सगळे लोक नरेंद्र मोदींना अडचणीत आणतील, कोण काय मागेल, कोण काय मागेल, आणि नरेंद्र मोदी हे देऊ शकणार नाही. कारण नरेंद्र मोदी यांना असं वाटलं की नरेंद्र मोदींना अलायन्सचं सरकार चालवायची यांची मानसिकता नाही. नरेंद्र मोदींना पूर्ण स्पष्ट असं बहुमताचं सरकार लागतं. मग आता ह्या अलायन्सच्या बरोबर नरेंद्र मोदी कसं काय ॲडजस्ट करू शकतात? खरं तर काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर असलेले जे काही इंडी आघाडीतील घटक दले, यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती आणि त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीमधील काही अतृप्त आत्मे आहेत असे, त्यांना पण मोदींनी 440चा झटका दिलाय. आणि नरेंद्र मोदी अशा माणसाचं नाव आहे की त्यांच्याकडं कमजोरी हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही. पहिल्या 100 दिवसात त्यांनी जे काही कामाचं टार्गेट दिलं होतं त्यामध्ये अनेक देशामध्ये विकासाची कामं सुरू केली. मग 3 लाख करोड रुपयाची कामं देशामध्ये सुरू झालीत. अनेक विकासाची कामं, अनेक प्रकल्प उभे आहेत. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या असतील. 4-5 देशांच्या त्यांचे दौरे सुरू झालेत. आता ते अमेरिकेत जाऊन आले, पाठीमागे रशियात जाऊन आले, युक्रेनला जाऊन आले, अजून अनेक देशांमध्ये जाऊन आले, इटलीला जाऊन आले. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या असतील. देशाविदेशामध्ये नरेंद्र मोदींचा डंका पिटतोय. आज ग्लोबल लीडर म्हणून नरेंद्र मोदींची एक ओळख निर्माण झाली. युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध थांबू शकतं, ही नरेंद्र मोदीच करू शकतात असं बाहेरच्या देशातील पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष सांगतात आहे. आता इस्रायल असेल, फिलिस्तीन असेल, यांचं पण जे काही युद्ध सुरू आहेत, या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांशी भारताचे संबंध चांगले. मग फिलिस्तीन असेल किंवा इस्रायलचे पंतप्रधान असतील, यांच्याशी भारताचे संबंध आणि पर्सनली नरेंद्र मोदींचे संबंध, या सगळ्या गोष्टी विरोधकांना सुद्धा माहिती की नरेंद्र मोदी हे करू शकतात. आणि पक्षातील अंतर्गत काही अतृप्त आत्मे, त्यांना सुद्धा असं वाटत होतं की आपण आपल्या मनसुबे आपण पूर्ण करू. कोणाला पंतप्रधान व्हायचे, कोणाला अजून दुनिया व्हायचे. या सगळ्या गोष्टी या 440 पेक्षा मोठ्या व्होल्टेजचा दणका दिलेला आहे. आता सुरुवातीच्याच काळामध्ये असं वाटत होतं का की वक्फ बोर्डासारखा कायदा नरेंद्र मोदी आणू शकतात? नरेंद्र मोदींनी हा कायदा आणला, तो मंत्रिमंडळात पास केला.
संसदेत मांडला आणि त्याला जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये पाठवलं, त्याच्यावर तिथं चर्चा होईल. जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदारांचंच बहुमत आहे. तिथं पण तो पास होऊन तो लोकसभेत येईल, राज्यसभेत येईल आणि दोन्ही सभागृहामध्ये सरकारचं बहुमत आहे. त्यामध्ये वक्फ बोर्डाचा कायदा पास झाल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. या अशा पद्धतीचे कायदे नरेंद्र मोदी या सरकारमध्ये आणणार नाही असं वाटलं यांना, कारण नरेंद्र मोदींना भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत नाही. मग हे TDP नितीश कुमार अडवतील, पण असं नरेंद्र मोदी कधीच या अशा प्रकारच्या गोष्टी करण्यापासून थांबत नाही आणि त्यांचा तो स्वभाव नाही. तुम्ही पाहिलं असेल, एक देश एक निवडणूक. आता यामध्ये लोकसभेबरोबर विधानसभेची पण निवडणूक, त्याचा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळाली. राष्ट्रपतींनी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन झाली होती आणि अनेक देशातील तज्ञ आणि त्यांनी याच्यावर जे काही मतदान केले, याच्यावर सुझाव दिले. मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि पुढे ते विधेयक मांडलं जाणार आहे आणि ते सुद्धा मंजूर होईल. पण आता विरोधकांना असं झालंय की इतक्या कमी जागा किंवा भारतीय जनता पार्टीला कमी जागा येऊन सुद्धा नरेंद्र मोदी ज्या काही गोष्टी रिफॉर्मच्या आहे त्या करण्यापासून मागे पाऊल ओढत नाही आणि त्यांना कोणी रोखवत नाही. मग नितीश कुमार त्यांचे पाय ओढत नाही, चंद्राबाबू ओढत नाही किंवा एकनाथ शिंदे ओढत नाही. हे असं कसं झालं? हा काही लोकांसाठी शॉक आहे. पायाखालची वाळू सरकल्यावर असे काही गोष्टी हे लोक बोलत असतात. आता पक्षातील असेल, काँग्रेस इंडिया आघाडीत असतील आणि इंडिया आघाडीबरोबर असलेले जे काही घटक दल आहे यांनाही तेच वाटतं. मग उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, या लोकांना असं वाटतं की नितीश कुमारांनी पाठिंबा काढून घ्यावा, चंद्राबाबूंनी काढून घ्यावा. पण देश आज सुरक्षित हातामध्ये आहे. त्यांना पण माहिती आहे की हा माणूस देशासाठी जगतो आणि देशासाठी अहोरात्र काम करतो आणि देश जर सुरक्षित असला तर आपले सरकार येतील जातील, पण मूळ मुद्दा म्हणजे देश सुरक्षित पाहिजे आणि देशाबरोबर आपण सुरक्षित राहिलो तर नरेंद्र मोदी सुद्धा परत या देशाचे पंतप्रधान होतील असं या सगळ्या लोकांना वाटते. म्हणून नरेंद्र मोदींनी 440 पेक्षा जास्त व्होल्टेजचा धक्का विरोधकांसह पक्षातील काही लोकांना दिलाय असं आपल्याला यातून स्पष्ट दिसतंय. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.